विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत नवीन पद निर्माण करण्यात येत आहे, वनसेवक. या वनसेवक पदाचा जो अभ्यासक्रम काय असणार आहे, जेणेकरून ही भरती लवकरच तुम्हाला आलेली बघायला भेटणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. त्यासाठी आत्तापासूनच जर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की अभ्यास सुरू केला तर चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतात. खूप विद्यार्थी बोलत आहेत की याचा अभ्यासक्रम कशाप्रकारे आणि काय असू शकतो. डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सर्व अपडेट सर्वात फास्ट भेटून जातील. आता जी-आर आलेला होता. जी-आर मध्ये तुम्ही एक पॉइंट बघितला होता. तर या पॉइंटमध्ये त्यांनी असे प्रकारे दिलेले आहे, ज्याप्रमाणे वनरक्षक भरती सरळ सेवेने भरली जाते, त्याचप्रमाणे सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा 100% सर्वात महत्त्वाचा हा पॉइंट आहे. या पॉइंटमधून काय प्रसिद्ध व्यक्त होते, तर सरळ सेवेने भरले जाते. जेवढे पण पदे सरळ सेवेने भरले जातात त्यांना इंग्रजी व्याकरण असते. इंग्रजी व्याकरण असणारच आहे. तर इथे पॉइंट झाला. आता अभ्यासक्रमाचा पॅटर्न काय राहील हे देखील तुम्हाला पुढे या ठिकाणी मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जर बघितलं, वनरक्षक पदाचा जो अभ्यासक्रम होता, वनरक्षक पदाचा आता बघू शकता. आता पहिल्यांदा वनसेवकचं सांगून घेतो आणि वनरक्षकच्या पदामध्ये अभ्यासक्रमामध्ये चेंज होऊ शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सॉरी, अभ्यासक्रमामध्ये कोणताही चेंज होणार नाही. विषय तेच राहतील. फक्त प्रश्नांची संख्या आणि मार्कांची संख्या याच्यामध्ये वनरक्षकमध्ये बदललेली तुम्हाला बघायला भेटणार आहे लवकरच. ठीक आहे. तर आता जर तुम्ही विचार केला याच्यामध्ये सॉरी, तुम्हाला मराठी व्याकरण 25 प्रश्न असतील. बघू शकता 25 प्रश्न राहतील. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न राहतील. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता मिळून 25 प्रश्न. अशा प्रकारे 25-25 चा पॅटर्न हे 100 प्रश्न राहतील. 100 प्रश्न 100 गुणांना किंवा 100 प्रश्न 200 गुणांना अशा प्रकारे राहतील. नाहीतर मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे 30 प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता 30 प्रश्न, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 30 प्रश्न. फक्त या सामान्य ज्ञानमध्ये वने, पर्यावरण, जैवविविधता, तांत्रिक प्रश्न ऍड झालेले तुम्हाला बघायला भेटतील. अशा प्रकारे 120 प्रश्न 120 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. अशा प्रकारे दोन्हीपैकी एक पॅटर्न राहील. एकतर 25-25 चा पॅटर्न राहील, एकतर 30-30 चा पॅटर्न राहील. आता समजा मुले विचारत आहेत की या ठिकाणी जो वनरक्षकचा टायमिंग होता, वनरक्षकचा जो अभ्यासक्रम होता, सेम हा पॅटर्न होता, वने, पर्यावरण वगैरे होते. परंतु परंतु तो पॅटर्न फक्त 15-15 चा पॅटर्न असल्यामुळे खूप कमी प्रश्न होते आणि खूप विद्यार्थ्यांनी याच्यावरती नंतर निवेदन दिले होते की प्रश्नांची संख्या याच्यामध्ये वाढवावी, याच्यामध्ये बदल करावा. त्यामध्ये बदल केला नव्हता. परंतु येणाऱ्या भरतीमध्ये वनरक्षकचा पॅटर्न 25-25 चा पॅटर्न किंवा 30-30 चा पॅटर्न असलेला तुम्हाला बघायला भेटेल. तर अभ्यासक्रम हाच आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. फक्त सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न ऍड होतील वनरक्षकला आणि वनसेवकला देखील. जे वने, पर्यावरण, जैवविविधता, जेवढे पण वने पर्यावरण रिलेटेड येते त्याच्यावरती प्रश्न असू शकतो. अशा प्रकारचाच अभ्यासक्रम असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसणार आहे. ठीक आहे. तर याच्याबद्दल जर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला ऑन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.